नमस्कार, मी साक्षी अणासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत करते. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. दम असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असे उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन. आज महापरिनिर्वाण दिन होणार जगभर साजरा. संसदेत हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस. विविध मुद्द्यांवर होणार चर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाश आंबेडकर यांनी केले अभिवादन. स्ट्रॉबेरी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी. स्ट्रॉबेरीचे भाव गडगडले. पुढच्या वर्षात 12 तास वीज पुरवठा शेतकऱ्यांना दिला जाणार, असे देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. S&P ग्लोबल संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला असून 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर असेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. कल्याणमध्ये भाजप व शिंदे गट आमने सामने आलेत. भाजप आमदार गायकवाड यांनी शिंदे गटावर गद्दारी करून पैसे कमवण्याचा घनघोर आरोप केला आहे. अखेर अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा मुहूर्त जाहीर. सांगलीमध्ये होणार 29 डिसेंबर 2023 रोजी उद्घाटन. वाशिम जिल्ह्यात मनोज जरांगे यांना ओबीसी कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. आता आपण संवाद साधूयात हवामान तज्ज्ञ दीपक जाधव यांच्याशी. नमस्कार सर, येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण पुढील 15 दिवसातील हवामानाचा शेतकऱ्यांसाठी अहवाल द्यावा ही विनंती. हवामानाची परिस्थिती सर अशी आहे, सध्या आता भारताच्या आसपास जर प्रणाली बघितली तर बंगालच्या उपसागरामध्ये जे काही मिचांग चक्रीवादळ होतं ते आंध्र प्रदेशच्या आसपास किनारपट्टीला धडकलं आणि त्याची तिकडे जोरदार पाऊस पडला त्याने. पण त्याचा परिणाम म्हणून थोडे काही ढग जे आहे ते महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाड्यात आले आणि नाशिककडे देखील आज दिसत आहे आपल्याकडे. आता पुढची परिस्थिती कशी राहील तर जेव्हा हे चक्रीवादळ फिरतं वाऱ्याची गती तेव्हा उत्तरेकडून काही वारे महाराष्ट्रात येतात. त्यामुळं सध्या जी आजची कंडिशन आहे बघा कशी धुकं आणि ड्यू पॉईंट दिसतं आपल्याला त्याच्याकडे धुकं आणि दवबिंदू दिसत आहे. तर पुढची परिस्थिती कशी असेल त्याबद्दल सांगतो. अरबी समुद्रामध्ये एक लक्षद्वीप बेटाजवळ एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय आणि ते क्षेत्र अरबी समुद्राकडून मुंबईकडे थोडंसं त्याचं ट्रॅक दिसतोय. त्याच्यामुळं पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये थोडंसं 13 तारखेला 12, 13 आणि 14 तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये हलकासा पाऊस असण्याची शक्यता आहे. 2 ते 5 मिलीमीटर. जास्त खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि गारपिटीची पण शक्यता आपल्याकडे नाही आहे. त्याच्यानंतर 17 तारखेला वातावरण क्लिअर होईल, 16-17. आणि परत एक सिस्टम म्हणजे ज्याला पश्चिमी विक्षोभ म्हणतो, ज्याला WD म्हणतात, जे भूमध्य समुद्राकडून जे ढग वाहत येतात, जे 26 तारखेला आपल्याकडे आले आणि ज्याच्यामुळे ती गारपीट झाली, त्या स्वरूपाचे काही ढग गुजरातच्या आसपास येण्याची शक्यता आहे. तेव्हा पुन्हा एकदा 20 तारखेपासून अतिढगाळ वातावरण होईल आणि 23, 24, 25ला हलका पाऊस येण्याची शक्यता आहे परत डिसेंबर महिन्यात. सर, शेतकऱ्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे, विशेषतः द्राक्ष बागायतदारांनी? आता द्राक्ष बागायतदारांनी काळजी घेण्याचं असं आहे की ज्यांचे प्लॉट फुलोऱ्यामध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये, तर त्या सेटिंग करता काय करता येईल किंवा कूजवरती कुठले स्प्रे मारता येईल ही दक्षता घ्या. आणि जिथं प्लॉट साठवण्या भागामध्ये काही ठिकाणी प्लॉट हार्वेस्टिंगला आहे त्या ठिकाणी खूप मोठा पाऊस येणार नाही, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. पण काय होतं, जिथं खूप शुगर आली आहे 12, 15, 14, 15च्या पुढे शुगर गेली समजा, तर त्या ठिकाणी क्रॅकिंगच्या समस्या येतात किंवा काही ठिकाणी तर SSN व्हरायटी अगदी ह्या जे कोल्ड वातावरण याच्यात देखील क्रॅकिंग होत आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी थोडी काळजी घ्यावी. फक्त हाच एक सांगायचं आहे त्या ठिकाणी. मग ते त्यांच्या प्रॅक्टिसेसनुसार कॅल्शियम कसं द्यायचं किंवा पाण्याचं नियोजन कसं करता येईल हे बघा. आणि घाबरण्याचं काही कारण नाही, खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. 1, 2, 3 मिलीमीटर जरी आला तरी तो पूर्ण नाशिक जिल्ह्यात होतं असं नाही. जेव्हा एखादी खूप मोठी सिस्टम डेव्हलप होते, लो प्रेशर डायरेक्टच नाशिक जिल्ह्यात त्याचा फ्लो असतो किंवा डिप्रेशन असतं किंवा चक्रीवादळ असतं तेव्हा तो सर्वदूर पाऊस होतो. पण सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे जेव्हा जेव्हा एखादं लो प्रेशर येईल तेव्हा उत्तरेकडून थंड वारे वाहतात, त्यामुळं अशी परिस्थिती तयार होते. त्यामुळे घाबरण्यासारखं तसं वातावरण नाहीये. गारपीट आपल्याकडे होणार नाही आता या पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये. पण डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, कारण कुठली ना कुठली सिस्टम डेव्हलप होते आणि भारतीय हवामानावर परिणाम करणारे जे घटक आहे, मॅडम जुलियन ऑन्सोलेशन जो MJO फेज असतो तो बंगालच्या हिंदी महासागराला क्रॉस करून चालला. त्यामुळे येणाऱ्या काळात पाऊस थोडासा जो आहे अवकाळी तो कमी होईल आणि एल निनोचा प्रभाव तर आहेच. फक्त साधारणपणे अजून 21 दिवसानंतर जो इंडियन ओशन डायपोल IOD फेज आहे तो न्यूट्रल होतोय, न्यूट्रल कंडिशनकडे जातो. त्यामुळं पाऊस हा कमी होईल. फक्त डिसेंबर महिन्यामध्ये ढगाळ वातावरण
राहण्याचे पूर्ण चान्सेस आहे. काय झालं, कुठलंही मॉडेल सिस्टम जेव्हा डेव्हलप होती तर जे मॉडेल आहे आपल्याकडे वेदर मॉडेल ACMWF असेल, JFS असेल, आयकॉन असेल, BOM असेल, हे सगळे मॉडेल काय करतात, त्याचे ट्रॅक बनवतात. आणि त्याचा ट्रॅक कसा बनला जातो, जेव्हा एखादं मॉडेल सिस्टम डेव्हलप होती, लो प्रेशर म्हणजे चक्राकार गतीने समुद्रात हवा फिरत असते आणि ट्रेड विंड म्हणजे त्याला हे म्हणतात की जी हवा आहे, हवा उंच जाते. हवा उंच गेल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी चक्राकार परिस्थिती तयार होते आणि ते लो प्रेशर त्याचा मार्ग कसा बनतो, तर पुढे येणारा जो काही 1500 किलोमीटर जो अंतर आहे त्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी झालेला असतो. त्यामुळे मॉडेल त्याचे ट्रॅक बनवतात. आता वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे ट्रॅक बनवतात, तरी पण इतका काही परिणाम नाही. मिचांग चक्रीवादळ आंध्र प्रदेशपासून नागपूरपासून ते विरून गेलेलं दिसतंय सध्या मॉडेलमध्ये. त्यामुळे ते रिकर्व करून पश्चिम बंगालकडे, बांगलादेशकडे निघून जाईल. त्याचा परिणाम पण इंटेन्सिटी कमी झाली आज. त्याच्यामुळे ते महाराष्ट्रात येण्याचे चान्सेस नाही. पण आपण जे म्हणतो ना की दूरदर्शनचं कसं चिन्ह राहायचं की ते गोल गोल फिरायचं, तसं जेव्हा एखादं चक्रीवादळ फिरतं ते पार 500-600 किलोमीटर अंतरापर्यंत क्षेत्र प्रभावित करतं. आज जी काही ढगाळ परिस्थिती आली तर त्या नागपूरच्या आसपास, नागपूरच्या पूर्वेला त्याचं केंद्रबिंदू असल्यामुळं एवढा 600-700 किलोमीटरचा क्षेत्र त्यानं प्रभावित केलाय. पण आपल्याकडे पावसाचे चान्सेस नाही, कारण जे बाष्पाचा जे काही फ्लो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं त्याचं इंटेन्सिटी 200 किलोमीटरच्या आसपास पाऊस पडते सध्या. पण ढगाळ वातावरण मात्र त्यानं निश्चित केलंय आणि येणाऱ्या काळात ते 2 दिवसात त्याचा प्रभाव हा नष्ट होऊन जाणार आहे आपल्याकडे. धन्यवाद सर, आपला अमूल्य वेळ व आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच तुमच्या या प्रतिक्रिया या सर्व शेतकऱ्यांसाठी उपयोगाच्या ठरतील आणि अर्थातच त्यांना यातून नक्कीच फायदाही होईल. स्ट्रॉबेरी उत्पादकाच्या डोळ्यात पाणी, भाव गडगडला. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पादन केले जाते. स्ट्रॉबेरी उत्पादन खर्च बघता स्ट्रॉबेरी किलो मागे साधारणतः 100 रुपये खर्च असतो, परंतु विक्रीसाठी गुजरात आणि मोठ्या शहरामध्ये पाठवायचे असते. आता साधारणतः 50 ते 60 किलोच्या दराने विक्री होत असून पुन्हा एकदा उत्पादकाच्या डोळ्यात पाणी आले आहे. खासदार अमोल कोल्हे यांचे धक्कादायक अनुभव व्हिडिओ व्हायरल. मुंबई सिग्नल वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनींनी थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात 25,000 रुपयाची वसुली व 20 वाहनांवर कारवाई केली पाहिजे. मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहे. 20,000 × 652 25 × 652 बरोबर 1,63,00,000 प्रतिदिन, म्हणजे एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये. तर इतर शहरांचे काय? संबंधित मंत्री महोदयांनी व अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमांपेक्षा वसुलीसाठी होतोय. संबंधित मंत्री महोदय व अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमांपेक्षा वाहतुकीसाठी होतोय का, याची जनतेला जय शिवराय. आज मुंबईतून बाहेर पडत असताना एक धक्कादायक अनुभव मिळाला. म्हणजे एका सिग्नलला वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली आणि ड्रायव्हरकडे जो काही ऑनलाईन दंड आहे तो तात्काळ भरला पाहिजे अशी मागणी केली. हा एकूण काय प्रकार आहे याची मी चौकशी केली, कारण खरं तर वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांविषयी नितांत आदर आहे. कारण उन्हातान्हात, पावसा पाण्यात, अगदी इतक्या प्रदूषित हवेत सुद्धा सातत्यानं हे सगळे बांधव आपलं काम करत असतात. पण मी चौकशी केल्यानंतर त्या भगिनींनी ओळखलं आणि तिने थेट मला मोबाईलवरचा मेसेज दाखवला आणि हा मेसेज जास्त धक्कादायक होता. या मेसेजमध्ये थेट इन्स्ट्रक्शन होती की प्रत्येक चौकात 25,000 रुपयांची वसुली ही व्हायलाच हवी आणि 20 गाड्यांवर कारवाई ही व्हायलाच हवी. एकूण चौकांची संख्या गुणिले 25,000 जर हा एकूण आकडा बघितला तर हे खूपच धक्कादायक असे एक वास्तव समोर येते. आणि मला वाटतं संबंधित मंत्री महोदयांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जर यावर प्रकाश टाकला तर आतापर्यंत आमचा जो एक समज आहे की वाहतूक शाखेच्या पोलीस बांधवांचा खरं तर कर्तव्य हे वाहतूक नियमनाचं असतं. त्या पलीकडे जाऊन जर हे आत्ताचं ट्रिपल इंजिन सरकार अशा पद्धतीच्या वसुलीसाठी जर वापर करत असेल तर आमच्या ज्ञानात याने खरं तर भर पडेल. हा अत्यंत धक्कादायक अनुभव आहे आणि अशा पद्धतीने जर टार्गेट देऊन ही जर वसुली केली जात असेल तर खेदानं म्हणावं लागेल की मग ज्याला ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं त्याची ट्रिपल वसुली चालू आहे. मी जाणीवपूर्वक त्या पोलीस भगिनीचं नाव किंवा आयडेंटिटी रिव्हील करत नाही, करणारही नाही, कारण अत्यंत विश्वासानं तिनं ही गोष्ट दाखवली आणि मला म्हणाली, दादा हे खरंच अवघड आहे, एवढी वसुली शिवाय जागा सोडायची नाही.
अशा आम्हाला सूचना आहेत. त्यामुळे खरोखर जनतेला ही उत्सुकता आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मला सुद्धा उत्सुकता आहे की अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स, अशा पद्धतीच्या सूचना या नेमक्या कोणाकडून दिल्या जातात. कृपया संबंधित मंत्री महोदयांनी यावर प्रकाश टाका. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहूयात आपला विशेष कार्यक्रम शिवरायांचे 8वे रूप.